लग्नानंतर होईलच प्रेम हा आजचा एपिसोड खरं खूपच सुंदर असा झालेला आहे. आता इथे पार्थ त्याचं काम करत बसलेला असतात. तितक्यात माननी तिथं येते आणि म्हणते, काय झालं रे पार्थ? तेव्हा पार्थ म्हणतो की काय आहे ना, आता माझ्या आईला माझ्यासाठी वेळच नाही. आता तिला जास्त काव्याजवळची आहे ना, त्यामुळे आता माझं मलाच पाहावे लागेल. आता इथे माननी म्हणते की म्हणजे मी काव्याशी बोलते म्हणून. तेव्हा पार्थ तिकडे म्हणतो की तुला वाटत असेल ना मी तुझ्याशी बोलावं, तू एक काम कर, तू काव्याला जा आणि काव्याला म्हण की तू तुझं इथून निघून जा. असं म्हटल्यावर माननी म्हणते की अरे वा, मी का म्हणेन, तू म्हण की, मी नाही म्हणणार असं. परत त्या म्हणतात की अरे काव्या, तुला मनवण्यासाठी इथं आले आहे. अरे तुला सांगू का पार, जेव्हा 16 डिसेंबरची ती रात्र झाली तेव्हा तर मी खरं तर अक्षरशः खचून गेले होते. पण जेव्हा काव्या परत आली ना, घरात आल्यापासून असा उत्साह संचारत आहे असंही ते आता माननी म्हणत असतात. तर ती पारला म्हणत असते, आईवर रुसू नको रे, असं कान वगैरे पकडून. असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, तू कान नको बरं पकडू. अरे पार्थ, मी खूप मिस करते रेस या सर्व गोष्टी. तुझं या घरात हसणं, जीवाचं या घरात मस्ती करणं, ह्या सर्व काही गोष्टी मी मिस करते रे. इथं माननी म्हणते की पार्थ, तुला नाही का रे जीवाची आठवण येत? तेव्हा पार्थ थोडा थांबतो आणि म्हणते येतो ना, पण त्या आठवणीच्या आधीच ज्या आठवणी यायला नकोस त्याच समोर हजर होतात. तरी देखील पण मी जीवाला खूप मिस करतो. असं म्हटल्यावर माननी त्याच्याकडे येते आणि म्हणते की परवा तर तू त्याला जास्त मिस करतील. तेव्हा पार्थ म्हणतो की परवा काय आहे? तर माननी म्हणते की मी का सांगू तुला, तुझं तू बघून घे ना. असं म्हटल्यावर ते म्हणते की तूच तर असं म्हटलंस, आता तू काव्यातच असतीस म्हटल्यावर मी का सांगू असं म्हणते. तेव्हाच पार्थ म्हणतो का अगं सांग ना गाई. असं म्हटल्यावर आता ती सांगायला लागते की अरे परवा संक्रांत आहे. असं म्हटल्यावर मात्र यांच्या चेहऱ्यावर दोघांच्या देखील आता इथे हसू असतं. आपल्याकडे तुम्ही देशमुख बॉईज किती धमाल करायचा, जीवा युग. तर आता पार्थ इकडे म्हणतो की हां, आठवतंय सगळं. तू आणि जीवा कसे लाडूची तयारी करायचा. युगच्या हातात फिरकी असायची आणि जेव्हा बाबा हरायला आले की बाबा जीवांच्या हातात पतंग द्यायचे आणि तुम्हा दोघांना आपापसात भिडायचं. ह्या सर्व काही आठवणी इथे आता हे दोघं एकमेकांना सांगत असतात. इथे आता पार सांगत असतो की जीवा काय माझा पतंग काटायचा नाही आणि मीही त्याचा पतंग असा आकाशात उडताना पाहत राहायचो. पण परिस्थितीने आमच्या बॉन्डिंगचे पतंग असे उडवलेत की प्रेमाच्या मांजा विश्वासाच्या फिरकीतून तुटलाय. फिरके खाली पडले आणि आमचे पतंग असेच उडत सुटलेत. इथे मात्र पार्थ खरंच खूपच खचून गेलेला असतो. आता माननी त्याला समजवण्यासाठी म्हणते की हवा शांत झाली ना पार्थ, की आपोआप सगळे पतंग खाली जमिनीवर येतात. विश्वास ठेव पार्थ माझ्यावर, सगळी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे आपली. सगळं काही पहिल्यासारखं होणार आहे. फक्त तुझ्यातला गोडवा असाच कायम असू दे. असं म्हणून तिथनं माननी निघून जाते आणि इकडे पार्थ मात्र मिस यू छोट्या असं म्हणून जातो. आता दुसरीकडे मात्र जीवाची फजिती असते, कारण की जीवा तिथे लॅपटॉपची चार्जिंग करण्यासाठी घरात गेला असता. पण इथे आता नंदिनी त्याला घराबाहेर हाकलत असते, तुम्ही जा बाहेर असं म्हणून त्याला वरनं ओढतच खाली आणत असते. तेव्हा शारदा म्हणते की असं काय करतेस, ते जावाई बापू तर इकडं. पार्थ म्हणतो असू द्या हो सासूबाई. असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते की काय ग आई, तू माझी आई आहेस आणि ह्यांच्या टीममध्ये कसं काय आहेस? असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो की अगं माझ्या ते प्रेमाची ताकद तुला आणखी माहीतच नाहीये. आता सासूबाई माझ्याकडनं, पण उद्या बाबा देखील माझ्याकडनं येतील. तुझे बाबा जेव्हा भडकलेले असतात ना तेव्हा मी आणखी चार्ज होतो. असं म्हटल्यावर नंदिनी, तुम्ही एवढे चार्ज असताना मग लॅपटॉप का नाही तुमच्या हाताला चार्ज केला? असं म्हटल्यावर आता नंदिनी शारदाला म्हणते की आई, त्यांचं ते कनेक्शन काढ आणि लॅपटॉप देऊन टाक पडदेशीन. असं म्हटल्यावर शारदा म्हणते अगं राहू दे ना, थोड्या वेळ आलेत ना ते घरात, आता होऊ दे त्यांची चार्ज. आता जीवाई ते म्हणतो की नाही नाही सासूबाई, झाली आहे आता झाली आहे, आता काढतो मी, घेऊन जातो, आज कामापुरती झाली. असं म्हटल्यावर परत लागले ना मला चार्ज, परत मी येईल. असं म्हटल्याबरोबर नंदिनी इकडे भडकलेली असते, म्हणजे अजिबात परत यायचं नाही असं म्हणून हो घराच्या बाहेर असंही दरवाजापर्यंत त्यांना आता घेऊन येते. आता समोर इथं डिलिव्हरी बॉय आणि गुड्डू समोर उभा असतात. त्यांच्या हातात छान असा गुच्छ असतो. आता त्यांच्या हातातले फुले पाहून इथं शारदा म्हणते की या किती छान फुलं. तर आता गुड्डूला म्हणते की आपल्या बागेतले फुलं आहेत. तर गुड्डू म्हणतो नाही नाही नाही, आपल्या बागेतले नाहीत हे फुलं, हे तर आपल्या जीवाबाह्यावर बरसणारं लोकांचं प्रेम आहे. एक तर मला गेटवरच भेटला. तर ते म्हणतो डिलिव्हरी बॉय नाही नाही ओ, फुलाचा गुच्छ. इथे आता गुड्डू म्हणतो की भेजासाठी भेजा आहे. सर्व म्हणतात काय, त्याला कन्फ्यूज झालेला असतो आणि इथं काही पण बोलत असतो. शेवटी म्हणतो की भाऊजीसाठी भेजा आहे. असं म्हटल्यावर म्हणतो हां असं बोलून तो आता डिलिव्हरी बॉयला म्हणतो की दे फुल दे. मग तेव्हा नंदिनी लगेच घेते आणि शारदा म्हणते काय गं ह्याच्यावर काय लिहिलंय गं? तेव्हा नंदिनी ते वाचून दाखवते की जीवाची नंदिनी सोड तुझा राग,
जीवाचा आहे खूप त्याच्याशी प्रेम, थोडं तरी नीट वागा. जीवाची फॅन अनघा असं ती आता इथे वाचून दाखवत असते. तेव्हा जीवा म्हणते की हा जीवा इथं क्या बात आहे क्या बात आहे म्हणून इथं गुड्डूला टाळी देतो. तेव्हा नंदिनी मात्र इथं खूप रागत असते. इकडे आता शारदा दुसऱ्या बुके तिच्या हातात देते आणि म्हणते ह्यातल्या काय लिहिले. तेव्हा नंदिनी ते वाचते तर त्यात लिहिले असतं गेट वेल सून. तर तेव्हा नंदिनी म्हणते मी काय ह्यांना आजारी वाटते का. तेव्हा ते डिलिव्हरी बॉय म्हणतो की अहो मॅडम आणखी 2-3 बुके तिकडे मी गेटवरच ठेवले. तर तसं सांगितलं होतं लोकांनी मला तुमच्याकडे देण्याआधी. तर इथे म्हणतो की त्याच्यावर लिहिले #नंदिनी आणि #नंदिनी ना हे असं त्याच्यावर लिहिलेलं. तो आता डिलिव्हरी बॉय इथे सांगत असतो. इकडे मात्र जीवा खूप खुश झालेला असतो. म्हणतो म्हणजे माझे फॅन माझ्यासाठी बुके पाठवतात, म्हणजे मी जे काही एफर्ट्स घेतो ते लोकांपर्यंत पोहोचतात. माझा काही विश्वासच बसत नाही बघ गुड्ड्या असं म्हणत इथं म्हणत. आता इथे गुड्डू म्हणत असतो की बराबर आहे जीवा भैया, नंदिनी भाऊजी पण एक दिवस तुम्हाला नक्की सिरियसली घेतील. असं म्हटल्यावर मात्र नंदिनीचा पारा चढलेला असतो. इथे नंदिनी म्हणत असते की आधी तुम्ही बाहेर व्हा, लगेच बाहेर व्हा, मला तुमचं काही ऐकायचं नाही असं म्हणून जीवाला मात्र इथं आता घराच्या बाहेर काढलेलं असतं. आणि मात्र इकडे काय झालेलं असतं की जो गुच्छ असतो त्या गुच्छचा अर्धा भाग आतमध्ये आलेला असतो आणि अर्धा भाग बाहेर गेलेला असतो. आता नंदिनी त्या गुच्छाकडे करते, त्या फुलाकडे सुंदर असे फुलं असतात त्या फुलाकडे पाहतच राहत असते. आणि इकडे जीवाला मात्र इकडे काय करावं कळत नसतं, कारण की अर्धा गुच्छ तर आतमध्ये गेलेला असतो. आता ह्याचं मी काय करू असं करून तो कन्फ्यूज झालेला असतो आणि तिथनं तो आता निघून जातो. आता इकडे आतमध्ये मात्र नंदिनी त्या फुलाकडे पाहतच असते. तेव्हा शारदा तिला म्हणते की नंदिनी अख्खं जग जीवाच्या प्रयत्नाची कदर करते, तू तरी त्याच्या मेहनतीची कदर कर. असं म्हणून आता शारदा बाहेर गेलेली असते आणि नंदिनी मात्र या गोष्टीवर खरे इथे विचार करत असते. इकडे दुसरीकडे मात्र काव्या बोक्याशी बोलत असते. ती म्हणत असते की मी बासुंदी बनवते. आता त्या बोक्याकडे बघते, म्हणते तुला हवी आहे, राहिली तर थोडीशी देईल बघ. असं तिच्या आता सुरू असतं काम. येते तितक्यात तिथं रम्या येते. रम्या म्हणते की अरे वा, मन रमवण्यासाठी तू चांगलंच खेळणं घेऊन आलीस की. आता रम्या त्या बोक्याला हात लावते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते अजिबात हात लावायचा नाही त्याला. तेव्हा रम्या म्हणते की हां खरं तर खरा पार तर तुला ह्या आयुष्यात मिळणारच नाही. तू ह्याला काय म्हणतेस मिस्टर बोक्या, माझा बोकड्या, हां जे म्हणतेस ती आता त्यालाच पार समजून चालून घे आता, असं ती आता मुद्दामच इथे बोलत असते. इथे काव्या म्हणते की बिघडलेली सिनेमन कॉपी, तुला काही हवे असेल ना इथनं घे. आणि आता इथे रम्या म्हणत असते की अगं काव्या, तुझा हे ओव्हर कॉन्फिडन्स नाही का, तो मला हवा होता. कुठून येतो गो तुझ्यात एवढा ओव्हर कॉन्फिडन्स. आता काव्या मात्र तिच्या गालाला हात लावून एकदमच हे म्हणत असते की तुला संध्याकाळी जरा कमी दिसतं का. अगं हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, हा काव्याचा कॉन्फिडन्स आहे. रम्या काही उसनं घेतच नाही काव्या, एकतर ती कमवते नाहीतर हिसकावून घेते. आता इथे काव्या म्हणत असते की हां मग आता का हिसकायला आलात. तर तेव्हा रम्या म्हणते की अगं मला हिसकायची गरजच नाही आहे. आता इथे काव्या म्हणते की तुझं प्रेम. तेव्हा रम्या म्हणते की हां माझं प्रेम या घरात कुणालाही विचार, कुणी देखील तुला सांगेल. आता इथे काव्या तिला म्हणत असते की माझा नवरा कोण आहे ना ह्या अख्ख्या जगाला विचार. अगं रम्या, आमचं लग्न झालंय केव्हाच. आता इकडे हे ऐकल्यानंतर रम्या म्हणते की अगं पारच्या आयुष्यात 2 लग्न आहेत. असं म्हटल्यानंतर काव्याला तिच्याकडे जरा बघते आधी आणि त्यानंतर हसायला सुरुवात करते. म्हणते अगं रम्या, तुला एवढंच भविष्य कळतं ना तर आपला बगला खूप मोठा आहे, तिथे एक पोपट घेऊन असंही तुला लोकांना उल्लू बनवायला चांगलं जमतं की. हे ऐकल्याबरोबर आता रम्या म्हणते की हां मला भविष्य सांगता येतं का नाही माहीत नाही, पण आता मी तुला माझं भविष्य ऐकवते. तर रम्या इथे म्हणत असते की हां पण माझं भविष्य ऐकच तू, अशा व्यक्तीकडनं ज्यांचं भविष्य कधीही चुकीचं ठरत नाही. असं म्हणून तिने मोबाईल काढला आणि त्या गुरुजींना फोन लावला. आता तिकडनं म्हणते की गुरुजी मी तुम्हाला बोलू शकते का. आणि त्यांना सांगायला लागले की तुम्ही जे मला म्हटला होतात ना की माझं आणि पारचं लग्न होणार आहे, माझ्या नावाचं पारच्या हातात मंगळसूत्र असेल आणि सगळ्यांच्या हातात अक्षता असेल आणि सगळीकडे सनई चौघड्याचा आवाज असेल. तर गुरुजी म्हणतात हो हा अगदी तसंच होणार आहे, तुझं आणि पारचं लग्न होणार आहे आणि मी जे काही सांगितलं आहे ते देखील खरं होणार आहे. असं ऐकल्याबरोबर खरं तर काव्याला इकडे खूपच धक्का बसलेला असतो, कारण ते गुरुजी जेच असतात ते सर्व काही भविष्य त्यांचं खरं होत असतं आणि काव्याला देखील ह्या बऱ्याच काही गोष्टी ह्या गुरुजीबद्दल माहीत असतात. त्याच्यामुळे तिला आता खरं तर खूपच धक्का बसले असते. दुसरीकडे मात्र नंदिनी त्या गुच्छाकडे पाहतच असते. तिला त्या सर्व गोष्टी आठवत असतात की कसं तिने जीवाला घराच्या बाहेर काढलं आणि तो गुच्छ कसा आतमध्ये राहिलं.
इतक्यातच तिला जीवाचा आवाज येतो. हे गुलाबाचं फूल तुझ्या हातात खूप छान दिसते नंदिनी. जीवांचा आवाज असं म्हणून नंदिनी आता शोधायला लागते. जीवा जीवा कुठे तुम्ही असं म्हणत ती आता सगळीकडे जीवांना शोधत असते. तितक्यात तिला परत आवाज येतो. माझ्यावरचा राग तुमचा हळूहळू मावळतोय आणि हे तुझ्याही लक्षात येते. आता हे रुसूबाईची भूमिका सोड आणि मस्त चकाचक बाईच्या भूमिकेत ये. तर नंदिनी ते विचार करते की हा आवाज येतो तरी कुठून. आता ती स्वतःलाच म्हणत असते की वेडीच का नंदिनी, गुलाबाच्या ह्याच्यातून कसा आवाज येईल, म्हणजे मला त्यांचा भास होतोय का असं म्हणून करत आता ते गुच्छ घेते आणि ती कानाला लावत असते. इथं छान असं गाणं प्ले झालेलं असतं आणि मस्त सीन होता. इकडे दुसरीकडे मात्र काव्या खरंच इथे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. कारण की आता रम्या इकडे म्हणते तिकडे दूध गोतू गेलेलं असताना रम्या म्हणते की बघ गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यवाण्याला परफेक्ट असा संकेत मिळाला. असं बनल्याबरोबर काव्याला खरं ह्या सगळ्या काही गोष्टी मागे आठवायला लागतात की खरंच त्या गुरुजींचं बोलणं सर्व काही बरोबरच होत असते. त्यांची भविष्यवाणी खरीच ठरते. मागील बऱ्याच गोष्टी इथं तिला आता आठवू लागलेल्या असतात. त्यामुळे खरं तर काव्याला इथं भरपूर टेन्शन आलेलं असतं. आता इथं रम्या परत म्हणते की 16 डिसेंबरचं तर बोलायलाच नको. आता गुरुजींनी परत हेच पण सांगितलंय की पार्थ आणि माझं लग्न होणार आहे. एवढे सगळे संकेत असून देखील तुला हे सगळं खोटं वाटतंय. तेव्हा मात्र इकडे आता काव्या रडत असते. ती रडायला लागते. तेव्हा इथे रम्या म्हणत असते. आता इथे रम्या म्हणते की तू हळूहळू तयारी कर म्हणायची तुझ्या. आता गुरुजींनी एवढं आपल्या भविष्यवाणी सांगितली म्हटल्यानंतर हे सर्व काही नकोच करायला. पार्थ ऑलरेडी अगं बघ की काव्या, वर्षाच्या सुरुवातीला पार्थ तुझ्या प्रेमात पडला होता आणि वर्षाचा शेवट होताच तुझा आता तो तिरस्कार करायला लागलाय. हा तर सर्वात मोठा साईन आहे की पार्थ रम्याची वाट धरणार. हे सगळं काही रम्या इथे आता काव्याला बोलून दाखवत असते. ते आता इकडे काव्या म्हणत असते की खरं तरी तिला काय बोला कळत नसतं. ती म्हणते आता तुझं आणि मी पार्थचं लग्न खरं तर नाही होऊ बोलत असते. तेव्हा तिथं रम्या म्हणते की अगं मी हे काहीच करत नाहीये, ते सगळं काही युनियर्स करत आहे. रम्याच्या हातावर पार्थच्या लग्नाची मेहंदी लागणारच. रम्या असं पण म्हणते की जशी तू आज नटलीस ना तशी पार्थ आणि माझ्या लग्नात देखील नट बघ, छान दिसशील तू, मस्त नट असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आपली काव्या इथं खरं तर खूपच तिला काय करावे कळत नसतं. आता पुढील भागात नेमकं काय होतं हे खरं पाहण्यासारखंच आहे. असेच डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत. इकडे काव्या आता जीवाशी बोलत असते की रम्याने जे काही भविष्य सांगितलं आहे त्यांनी तर मी खरं खचून गेलेली आहे. तर जीवा तिकडनं म्हणतो की अजिबात त्या रम्याकडे लक्ष देऊ नको. आपल्या नशिबात हेच आहे, माझ्या आयुष्यात नंदिनी आणि तुझ्या आयुष्यात पारदादा. आता दुसरीकडे मात्र नंदिनी जीवाचा तो ब्लॉग पाहत असते. तो त्यात सांगत असतो की मी खूप काकडलो आहे, मला थंडी वाजते. आता हे इकडे ऐकल्यानंतर खरं नंदिनीला इकडे वाईट वाटणारच. आता ती त्याला पांघरायला घेऊन जाते, ब्लँकेट देते का नाही हे पाहण्यासारखं आता हे पुढील भागात आपण पाहणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.